पहिल्यान काळ माझं सुनले दिवस राही घ्यात तर असा कोठे मायेत नाहीत. आणि पहिले सासू सासरा किंवा सासू सांगे की पहिलं राहिलं तर राहू दिस बरं, हाई पपई नको खायचं बरं, किंवा त्या टाइमला जे आपण औषध होती ते नाही खावानं बरं, गरम पड. म्हणजे पहिलं प्रेग्नन्सी राहिनी नाही राहिनी अख्खा घरले आनंद व्हाय, म्हणजे खूप. आणि त्या नवरा बायकोसले पण म्हणजे तिथलाच आनंद व्हाय. पण आता सध्या काळमा त्याला म्हणजे थोडं वेगळं आहे, उलट आहे. लगीनले 2020 व्हायलेत किंवा अजून हिनं स्वभाव माहीत नाही आपले, सांगितला मा दिवस राहू द्या ना. त्या सासू सासरा जर असा हाय करतस किंवा घरमात जेठाण्यात देराण्या राहण्यात तिसना वेगळा नाटके राहतस की इल दिवस राही घ्यात तर मग इले हाय पोरावी घ्या किंवा इले पोरवी घेतं या मा कुकुड झुम्मा. म्हणजे तो येणारा जो गर्भ आहे त्यानं पहिलेच विशुद्धी चक्र खराब कर टाकतस. विशुद्धी चक्र म्हणजे काय ते तुम्ही नेटवर जामलेल्या विशुद्धी चक्र जेव्हा ते बाळणं खराब असतं त्याला करिअरमा प्रॉब्लेम येतस, सगळीकडेच प्रॉब्लेम्स येतस. आणि त्याला जिम्मेदार त्या बाळनी त्या लेकरूनी अख्खी फॅमिली आणि त्याला मायबाप राहतस. आता त्या कसा राहतस मी ते तुम्हाला सांगे राहिनो. आई काही बोल बच्चन नाही आहे, हाई आमना ज्या गुरु आहेत त्यासनी सांगेले नाही खरी परिस्थिती. मी कितला उदाहरण देखील जास्तले पण प्रेग्नेन्सी टाइमले असा प्रॉब्लेम येलेत ना जोडपासले किंवा फॅमिलीले, त्या लेकरेसनी स्थिती खरंच तशी. आणि त्या लेकरेसनी स्थिती कशी सुधारा आणि आता आपल्या हातमा तर काही नाही, तर ते पण मी तुम्हाला सांगस. पहिली गोष्ट, जर प्रेग्नेन्सी राहिली तर घरमा सगळ्यासनी संमती पाहिजे. म्हणजे घरमांगला एक पण मेंबरनी एवढंच काय तर पहिलं लेकरू जरी राही ना आपले त्याने सुद्धा संमती पाहिजे. आणि नवरानी पण बायकोडी पण हशी खुशी त्या लेकरूले जन्माला घालानं. जर कोणीच घरमा निगेटिव्हिटी घाल दिली की इथला मा नाही पाहिजे तर आमले तरी राही गे आते कसं करानं, परिस्थिती नाही आमनी पहिले तर कितीला लेकरे जन्माला घालेत मायबाप, त्या इथला विचार करेत का. मग तुम्ही कंपॅरिझन करायला लागतात, त्यावर वेगळा व्हिडिओ बनाडसो मी. जर मजमज असं क्रॉस विगे किंवा मग राही घ्या स्टार्टिंगला 3-4 महिना घर मागला बोलता भारी वागणार किंवा नवरा भारी वागणार, नंतर 4-5 महिन्यानंतर ती पोरले त्रास व्हायला लाग्या, म्हणजे त्रास द्यायला लाग्या. त्यामुळे ती पोर म्हणे नाही अबॉर्शन तरी कर टाक तू, नाही तरी राहू दे तू, या असा वागी राहणार. किंवा त्या घरना म्हणतस येईल दिवस राही घ्यात, नाही ते मोके कर टाकतू कथांगी येईल दिवस राही घ्यात. हाय जी निगेटिव्हिटी ना तर त्या लेकरूनले पोटमा गर्भमा असताना स्ट्रगल करायला मजबूर कर देस की मला ह्या लोके स्वागत नाही करी राहण्यात, यासले मी नकोय. त्या एवढंच लेकरूले पोटमा बट समजस. अभिमन्यू जर मायना पोटमा बट शिकीऊन ते हाय का बनी तर ते बाळनं मजमान निगेटिव्ह फील करस आणि त्यानं जे फ्युचर आहे ते तर डिसाईड व्हायला लाग जास. त्यामुळे कवाई पण कोणी प्रेग्नेंट राहिली लेडीज तर हाशी खिशीन वातावरण पाहिजे. त्यामुळेच तर पहिला जमाना 7व्या महिन्याला जशी खोय भराय नी तसं पोरले पण वाटलाय देत. 1 महिना जरासं चांगलं वातावरण राहसाच घरमा, त्यानंतर जरासं बिघडायला लाग जास. ती पोरना जरासं मूड हाय व्हायला लाग जास, म्हणजे पोट वाढानंतर त्रास होतच. गणकच लेडीजले त्रास राहतच. तर ते जिथलं पाहिजे तिथलं सासरला कितला पण चांगला मन नाही समजिले तस काही काय कोठे भांड वाजसोस आणि ते फिरीफारी लेकरूवर असतं. त्यामुळे पोटमात लेकरूनं जे विशुद्धी चक्र आटलं ते पकडायचास. त्यामुळे त्याला करिअर म्हणजे जन्म व्हानंतर तो मोठा वस किंवा शाळांना जो त्यांना टाइम राहस किंवा करिअरना त्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम्स येतस, खूप म्हणजे खूपच जास्त. मानणं तर मग मायबाप म्हणतोस याने लाईन बटी नाही राहिनी, यानं असं विरायनं त्यानं तसं विरायनं, ते तुमनी चूक आहे. तुम्हाला परसादे त्या लेकरूनं विशुद्धी चक्र पकडायचं साथे ते विशुद्धी चक्र नीट कसं करानं. आता त्यावर एकच उपाय आहे की ध्यान कराले त्या पोराले पण बठाळानं, मायनी पण बसानं. आणि ध्यान व्हानंतर हाऊ लेफ्ट हँड मायनी पण नाही पोऱ्यानी पण असं एक यावर ठेवानं गळावर कंठ जोगे आणि एक असा आणि प्रार्थना करानी. हे डोळा बंद करीसन, हे परमात्मा प्रेगनेंसी में जाने अनजाने में मुझसे, मेरे पति से और मेरे घर वालों से जो गलती हो गई थी, जो अनाप शनाप बोला गया था, उस वजह से मेरे बच्चे का विशुद्धि चक्र पकड़ लिया है, तो कृपया उसका विशुद्धि चक्र शुद्ध कर दीजिए, शुद्ध कर दीजिए, शुद्ध कर दीजिए. आणि लेकरूने असं बोलाने, हे परमात्मा कृपया मेरा विशुद्धि चक्र शुद्ध कर दीजिए, हे परमात्मा कृपया मेरा विशुद्धि चक्र शुद्ध कर दीजिए. असं 3 चक्र त्याला बोलायला लावानं आणि असं 45 दिवस करा. पूर्ण यातून म्हणजे आत्मविश्वासातून भावतून. मग तुम्ही म्हणतात कोणतं ध्यान, तुम्ही कुठलाही म्हणजे गुरुनं ध्यान करा पण करा आणि त्यानंतर ही प्रार्थना लावानीच. जर तुमनं दरड पण चांगलं काढणं विन तर तुम्हाला लेकरूनं विशुद्धी चक्र जे पकडायला त्याला क्लीन करणंच पडीन. आणि एक चक्र ना आपला मग ताकद राहस ना तर आपण सैन करलेतच, पण दरड पण जर आपलं खराब गे
धरड पण कवे खराब जा जवे आपला लेकरे खराब निघतस किंवा आपल्या लेकरेसनी लाईन बसच नाही, त्याला सर्वस्वी दोषी मायबापच राहतस. त्यासनी जर चांगला गर्भसंस्कार द्यायला राहतात किंवा त्या टाईमले घरमा वातावरण चांगलं राहतं आणि कुटुंब पण तिथलंच जबाबदार राहतात त्या गोष्टीले, तर त्या लेकरेस विशुद्धी चक्र पकडावतं नाही, करिअरमा प्रॉब्लेम्स नाही येतात.